साताऱ्यातल्या शाहू नगरीमध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेले आहे. 32 वर्षानंतर हे साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे आणि या साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाची जल्लोषात आता तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आपल्या समवेत आहेत. नमस्ते, लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कुलकर्णी साहेब. 99वे हे साहित्य संमेलन होत आहे. कशी असणार आहे साताऱ्यातल्या या साहित्य संमेलनाची तयारी, काय सांगाल? स्वराज्य विस्तारक शाहू महाराज साहित्य नगरी त्यासाठी सजलेली आहे. जोरदार सगळी तयारी होत आहे. ग्रंथदिंडी होणार आहे, उद्घाटन जोरदार आहे, परिसंवाद आहेत, फोक आख्यान, हास्य जत्रासारखे कार्यक्रम आहेत. गिरीश कुबेर, शाहू पाटोळे, अमोल पालेकर यांच्या मुलाखती, पुस्तकांवर चर्चा असे भरगच्च कार्यक्रम आहेत. 32 वर्षानंतर हा साहित्य सोहळा साताऱ्यात रंगतोय आणि त्यासाठी संपूर्ण शाहू नगरी सज्ज झालेली आहे. फक्त संमेलन परिसरच नाही, संपूर्ण शहर सुशोभित झालेलं आहे आणि संमेलनाला फार मोठा प्रतिसाद आणि गर्दीचे विक्रम साताऱ्यात तुम्हाला 1 ते 4 जानेवारीमध्ये पाहायला मिळेल. एकंदरीतच या साहित्य संमेलनात किती साहित्यिक असणार आहे, तर काय काय या साहित्याच्यामध्ये वेगवेगळ्या सातारकरांसह महाराष्ट्राला काय साहित्याचा खजाना मिळणार आहे? महाराष्ट्राला वैचारिक भूमिका ज्या मिळतात त्या साहित्याच्या व्यासपीठावरून मिळतात. म्हणजे पूर्वी सावरकर असं म्हणले होते की लेखकांनी लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या स्वातंत्र्यासाठी. तर असे जे विचार आहेत समाज जागृतीचे, ते सगळे विचार हे साहित्याच्या व्यासपीठावरून मांडले जातात आणि लोकजागृती केली जाते. म्हणजे आचार्य यात्रेंपासून जे संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढणारे नेते होते हे साहित्यिकच होते आणि सगळ्या क्रांत्या ह्या साहित्यिकांनी त्यांच्या व्यासपीठावरून घडवलेल्या आहेत. एक वेगळा विचारसुद्धा साताऱ्यातून आपल्याला देशभर जाणारा पाहायला मिळेल. एकंदरीतच या राज्यातल्या सर्वपक्षीय नेते मंडळींना आपण इथं निमंत्रित केलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींचं काय काय असेल? मुख्यमंत्री साहेब 2 जानेवारीला उद्घाटनाला येणार आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते 8 के पार नावाची एक स्मरणिकासुद्धा प्रकाशित होणार आहे. दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, ते येणार आहेत. त्यांच्या हस्ते एका लेखक आणि प्रकाशकाचा सत्कार आहे आणि समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा येणार आहेत आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंतसुद्धा या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. शरद पवार साहेबांनासुद्धा आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे की आपणही एक साहित्य रसिक म्हणून या कार्यक्रमाला यावं. नक्कीच उद्यापासून सुरू होणाऱ्या या साहित्य संमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या साहित्यिक मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने या साहित्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.